1974 मध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये गांधी जिल्हा म्हणून दारूबंदी कायदा पारित झाला। विधानसभेमध्ये कोणताही कायदा जेव्हा लागू करायचा असतो त्यावेळेस त्याचे फायदे तोटे या सर्व विषयावर विधानसभेमध्ये सविस्तर चर्चा होते। कोणताही कायदा लागू करताना तिथल्या समाजमनावर त्याचा काय परिणाम होणार आहे, तिथल्या लोकांच्या जीवनमानावर त्याचा काय परिणाम होणार आहे, प्रशासकीय यंत्रणेवर त्याचा काय फायदा होणार आहे, या सर्व पद्धतीने चौफेर विचार करून कोणताही कायदा लागू होतो। जो वर्धा जिल्ह्यामध्ये दारूबंदी कायदा लागू झाला त्याला यावर्षी 50 वर्ष पूर्ण होऊन राहिलेले आहे। आज या 50 वर्ष म्हणजे रौप्य महोत्सवी वर्षात आपला हा कायदा येऊन पोहोचलेला आहे। या 50 वर्षामध्ये आम्ही राज्य सरकारला या ठिकाणी हा प्रश्न विचारतोय का या 50 वर्षात आपण नेमकं साध्य काय केलं। हा कायदा ज्या कारणामुळे आपण लावला होता त्या कारणांचा त्या उद्देशांचा किती पूर्तता झालेली आहे, या कायद्यामुळे नेमके काय काय या जिल्ह्यातल्या लोकांच्या जीवनमानावर कोणता परिणाम झालेला आहे, या कायद्यामुळे या जिल्ह्यातल्या कोणत्या कोणत्या न्यायालयीन व्यवस्थेवरचा काय आज परिणाम आहे, प्रशासकीय यंत्रणेवरचा कोणते कामकाज कमी झालेलं आहे, रोजगाराच्या संदर्भात या कायद्यामुळे कोणकोणते फायदे झालेले आहे। महात्मा गांधीजींच्या विचारांना या ठिकाणी या जिल्ह्यातल्या लोकांनी आत्मसात केलेला आहे, परंतु या कायद्यामुळे या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्रीचा जो ऊत आलेला आहे त्याचे दुष्परिणाम हा जिल्हा गेल्या 50 वर्षापासून भोगून राहिलेला आहे। आज वर्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात डुप्लिकेट दारू या ठिकाणी उपलब्ध होऊन राहिलेली आहे आणि हे डुप्लिकेट दारू जे आहे हे लोकांच्या आरोग्यावर थेट परिणाम करून राहिलेली आहे। याचं जिवंत उदाहरण म्हणजे आता गेल्या 2-3 दिवसाआधी जे देवळीमध्ये जी घटना घडली, एक काही कारण नसताना एका अनोळखी व्यक्तीला पैसे मागितले दारूसाठी आणि पैसे न दिल्यामुळे त्याला दगडाने ठेचून मारून टाकलं। इतकी क्रूरता, इतकी विभत्सना, इतका विकृतीपणा या डुप्लिकेट दारूमुळे लोकांमध्ये मनोरुग्णांची संख्या तयार होऊन राहिलेली आहे। या जिल्ह्यामध्ये हा एक चिंतनाचा विषय बनलेला आहे। म्हणूनच या 50व्या वर्षी आम्ही राज्य सरकारला या ठिकाणी धरणे प्रदर्शन आंदोलनाच्या माध्यमातून आज आम्ही प्रश्न करत आहोत तर तुम्ही विधानसभेमध्ये या विषयावर राज्य सरकारनं आपलं निवेदन सादर करावं, लोकप्रतिनिधींनी या बाबतीत लक्षवेधी लावावी आणि या जिल्ह्यात या कायद्यामुळे नेमकं साध्य काय झालं याबद्दल या जिल्ह्यातील सर्व नागरिकांना याची पूर्णपणे कल्पना द्यावी, या एकमेव मागणीकरिता आम्ही या ठिकाणी जमा झालेलो आहोत। दारूबंदी उठवणे, दारूबंदी ठेवणे हा आमचा मुद्दा नाहीये। आमचा एकच मुद्दा आहे, आमचा शासनाला एकच प्रश्न आहे का तुम्ही कायदा लागू केला, आम्हाला त्याचे फायदे सांगा, संपला विषय।